नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फुगाबाही कटिंग करण्याची आणि शिलाई करण्याची अगदी सोपी पद्धत. तर आता स्लीव्ज कटिंग करताना आपण जशी रेग्युलरची स्लीव्ज कटिंग करतो त्याच पद्धतीने अगोदर मेजरमेंट टाकून घ्यायचं असतं. तर ते कसं ते पाहूयात. तर काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला जेवढी स्लीव्जची लांबी घ्यायची आहे तेवढ्या स्लीव्जचं इथं मेजरमेंट टाकून घ्यायचं. शिवाय त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिनसुद्धा ॲड करायचं, म्हणजेच ते शिलाई मार्जिन कमी होतं आणि तयार बाही तेवढी होते. आता मला इथे 9.5 इंच तयार बाही पाहिजे, तर मी इथे 10 इंचावर मार्क करणार, कारण अर्धा इंच सिलाई मार्जिनमध्ये जातं. त्यानंतर स्लीवची उंची घ्यायची आहे. आता इथं आहे 34 साईज चेस्ट, म्हणून मी 7.5 इंच इथं बाहीची उंची घेत आहे. आता प्रत्येक बाहीचं कटिंग करताना कमी जास्त करावं लागतं, म्हणजे ही जी उंची आहे ती चेस्ट साईजनुसार बदलते. तर ती कशी ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्या व्हिडिओची, तुम्ही ती पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही कुठल्याही चेस्ट साईजचा स्लीव्ज परफेक्ट कटिंग करू शकता. आता हे झाल्यानंतर मी ते कॅप हाईट घेते आणि शिवाय कॅप हाईटही मी त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की कोणत्या चेस्ट साईजसाठी किती कॅप हाईट घ्यायची आहे. मी इथे 3 कॅप हाईट घेतले आणि त्यानुसार इथं मी स्लीव्जचं मेजरमेंट टाकून घेते. आता मी इथं डायरेक्ट स्लीव्जचा आकार देते, मी डिटेलमध्ये सांगत नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. आता मी इथं नॉर्मल स्लीव्जचा आकार देऊन घेतला. त्यानंतर घेणार आहे दंडघेर. 5.5 इंच दंडघेर आहे आणि दंडघेरानंतर जेवढी शिलाई मार्जिन आपण ठेवतो तेवढी, म्हणजे तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना जी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे ती तुम्ही इथं ॲड करून घ्यायची आहे. आता माझी ब्लाऊज कटिंग करताना मी ते 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवत असते, तर मी ते 1.5 इंच शिलाई मार्जिन स्लीव्ज कटिंग करताना सुद्धा ठेवायचे आहे. पण तुम्ही जर 1.25 इंच शिलाई मार्जिन ठेवत असाल तर तुम्ही 1.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे आणि स्लीव्जचं कटिंग करायचं आहे. तर आता रेग्युलर स्लीव्जचं हे मार्किंग करून झालेलं आहे. या पद्धतीने रेग्युलर स्लीव्जचं मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला जी पपसाठी स्लीव्ज तयार करायचे आहे त्यासाठी वरच्या बाजूने आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागतं. आता वरच्या बाजूने मेजरमेंट किती घ्यायचं, तुम्हाला जर नॉर्मल 2-3 प्लेट्ससाठीच प्लेट्स टाकायच्या असतील, म्हणजे थोड्याशा प्लेट्स टाकायच्या असतील, तर तुम्ही ते कमी शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. थोडक्यात आता इथे हा माझ्याकडे ब्लाऊज आहे, तर इथं प्लेट्स खूप कमी आहेत, त्यामुळे इथं तुम्ही 3.5 ही तर 3 इंचाच्या प्लेटचं मार्जिन आहे, म्हणजे 3 इंचच वाढवलं आहे आणि तर 3 प्लेट्स टाकलेले आहे. तुम्हाला जर हा पप अजून मोठा हवा असेल, एवढा हवा असेल, अजून उंच हवा असेल, तर तुम्ही इथे 4 किंवा 5 इंचापर्यंत घेऊ शकता. 5 इंचापेक्षा जास्त पप छान वाटत नाही. तर मी आता ही जी स्लीव्ज आहे इथं सुद्धा मला छोटीच प्लेट बनवायची आहे, त्यामुळे मी इथं 3 इंच शिलाई मार्जिन घेत आहे. 3 इंचावरती इथं मार्किंग केल्यानंतर पुन्हा इथूनही 3 इंचच मार्जिन घेत आहे. आता तुम्ही म्हणता की जास्त चेस्ट साईज असेल त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस हा जो शिलाई मार्जिनचा पॉईंट आहे तो सोडून या स्लीव्जचा मध्य काढून घ्यायचा. म्हणजे आता इथं 8.25 इंच टोटल लेंथ आहे, तर हा मध्य काढून घ्यायचा आणि या मध्यापासून पुढे हे मार्किंग या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे इथे. आता हे कंटिन्यू केल्यानंतर हे जे आपण उंची घेतलेली असते ती उंचीवरती इथं मार्क करायचं आहे. आता हे मार्क करून झाले आणि आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटचा सुद्धा एक मध्य काढून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, फुगाबाहीचं कटिंग करताना सुरुवातीला फ्रंट आर्मोलचं कटिंग करायचं नाही, ते शिलाई करताना करायचं आहे. ते कसं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा. तर पहा, इथे झाल्यानंतर आता इथे फक्त गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा पॉईंट खरं तर खूप महत्त्वाचा आहे, कारण इथपर्यंतच आपण प्लेट्स टाकणार आहोत, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि या पॉईंटपासूनच पुढे इथं खाली आणि हा पॉईंट आता जुळवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जास्त बाहेरच्या बाजूने जाऊ देऊ नका, नाही तर इथे खूप सारा घोळ येतो. तर या पद्धतीने हे पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे आतल्या बाजूने. तर अगदी सोपं आहे हे स्लीव्जचं कटिंग. तर या पद्धतीने मार्किंग केले. आता आपण इथे कटिंग करून घेऊया. कटिंग करताना हा पॉईंट आणि सेंटर पॉईंट महत्त्वाचा आहे.
आता हे झाल्यानंतर हा जो मध्ये पॉईंट दिलेला होता आपण इथे, त्यामुळेच डार्क करायचं असतं कारण इथे कट द्यायचा असतो. हे अस्तरवरती ज्यावेळेस तुम्ही मार्क करता त्यावेळेससुद्धा हा कट देऊन घ्या, म्हणजे आपल्याला थांबायचं कुठं हे झालं. या पद्धतीने आता पेपरवरती कटिंग करून झालेलं आहे. आता आपण अस्तरवरती आहे हेच पॅटर्न अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग स्लीव्ज शिलाई करून घ्यायची आहे. तर चला पाहूया पुढे. आता इथं मी अस्तरवरती जे मेन आपण कटिंग केलेलं पेपरचं पॅटर्न होतं ते ठेवून घेतलं आणि कटिंग करून घेतलं. त्यानंतर दोन्ही स्लीव्जच्या अस्तरच्या बाजूने सुईच्या बाजूने मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर ही स्लीव्ज जी मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने सुईच्या बाजूने ठेवून घेतलं. आता खालच्या बाजूने म्हणजे दंडघेराच्या बाजूकडून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने 1/4 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि पूर्ण स्लीव्जला शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड असेल खाली ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही स्लीव्ज पलटून घ्यायची आहे. तर या पद्धतीने पलटली की पुन्हा अस्तरच्या बाजूकडे जे मेन स्लीव्जचं कापड आहे ते घेऊन त्यावरती पुन्हा एकदा टिप द्यायची आहे, म्हणजे दंडघेराच्या बाजूने अगदी फिनिशिंगसह शिलाई मारून होते. त्यानंतर अस्तर पूर्ण आतमध्ये पलटून घ्यायचं आहे. असं केल्याने स्लीव्जचा दंडघेर आहे ती जी अस्तर आहे किंवा जे कापड आहे ते अगदी व्यवस्थित बसलं जातं. त्यानंतर पुन्हा एकदा वरच्या बाजूने व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता जे काही अस्तर ओपन आहे त्याच्याही चारही बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं. तर आता पूर्ण अस्तरचं कापड कट करून घेतल्यानंतर जो सेंटर कट दिलेला होता तो कट आणि साईडला जे आपण कट दिलेले होते ते कट पुन्हा एकदा डार्क करून घ्यायचे आहेत. म्हणजेच त्या कटपासून पुढेच वरती आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत ते लक्षात येतं. आता प्लेट्ससुद्धा एकसारख्या घ्यायच्या आहेत. आता इथे 3 इंचाचंच आपण उंची घेतलेली होती प्लेट्ससाठी, म्हणून 3च प्लेट बसलेल्या आहेत. तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही 4 इंच 5 इंच घेऊ शकता आणि या पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. अगदी सोपी पद्धत आहे फुगाबाही बनवण्याची. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली, आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता पहा, फ्रंट आर्महोलचं जे मी तुम्हाला बोलले होते तोही मी आता इथे देऊन घेतलेला आहे. तर या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि खालच्या बाजूने थोडासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे फ्रंट बाजूचा आर्महोलही तयार होतो. दोन्ही स्लीव्जला याच पद्धतीने करायचं आहे. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.